Everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study class 9th English subject, and in it, the supplementary book Movements, we are going to study 6th story, Weathering the Storm in Erasma. So, as its title shows, there is a village named Erasma. So, ye Erasma, which is located in Orissa, and how their storm took place in that place. So the cyclone that hits Orissa in October 1999 killed thousands of people and devastated hundreds of villages. For 2 dreadful nights, Prashant, the young man, was marooned on the roof of the house. On the third day, he decided to go to his village. Did he find his family? मग याच्यामध्ये आपल्याला म्हणूया की ओरिसामधलं एक गाव आहे. 1999मधील ऑक्टोबर महिन्यातली ही घटना आहे जिथे ओरिसामध्ये इरास्मा येथे एक मोठं वादळ आलं होतं आणि त्याच्यामुळे खूप सारे विलेजेस जे आहेत ते डिस्ट्रॉईड झाले होते किंवा बॅड कंडिशनमध्ये होते. आणि मग प्रशांत हा आपला एक या स्टोरीमधला महत्त्वाचं कॅरेक्टर आहे जे तो आपल्या त्या फॅमिलीसोबत एका मित्राकडे तो गेलेला असतो आणि तो तिथे त्या घराच्या छतावरती राहतो कारण खूप सारं पूर पाणी तिथे आलेलं असतं. आणि मग तिसऱ्या दिवशी तो डिसाईड करतो की आता आपण घरी जाऊया. मग तो घरी पोहोचेल का याविषयीची स्टोरी आपण पाहणार आहोत. On 17th October 1999, 7 years after his mother's death, Prashant had gone to block headquarters to Erasma, a small town in coastal Orissa, some 18 kilometers from his village, to spend a day with a friend. आणि म्हणून 27 ऑक्टोबर 1999ला त्याच्या आईच्या मृत्यूनंतर 7 वर्षांनी प्रशांतने डिसाईड केलं की चला आपण एरास्मा येथे लहान गावी जाऊया जिथे लहान ओरिसामधलं एक समुद्रकिनाऱ्यावरचं हे गाव आहे. 18 किलोमीटर आहे त्याच्या गावापासून आणि एक दिवस आपल्या मित्राकडे राहूया. इन द इव्हनिंग डार्क द मेनासिंग स्टॉर्म क्विकली गॅदर्ड अँड द विंड beat against the houses with a speed and fury that Prashant had never witnessed before. Heavy and incessant rain filled the darkness. Ancient tree were आता काय झालेलं आहे की अतिशय भयानक वादळ तिथे सुरू झालेलं आहे आणि कंटिन्यू रेन जे आहे पाऊस जे आहे हे सुरू झालेलं आहे. तिथे प्रशांत गेल्यानंतर इथे हा प्रशांत आहे. वरती वादळ दिसतंय तुम्हाला, खाली पाणी सगळीकडे दिसतंय. सो ancient tree were uprooted and crashed to earth. जे झाडं होते ते अतिशय जोरामध्ये पडलेले आहेत खाली. So scream rent the air as people and the houses were swiftly washed away. The angry West swirled into his friend's house, neck deep. The building was of brick and mortar and was strong enough to survive the devastation of the wind's velocity of 350 kilometers per hour. But the cold terror of the family grew with a crashing of trees that had got uprooted and fallen on their house, some of the middle of the night, damaging its roof of wall. आणि मग भयान वादळ सुरू झाल्यानंतर मोठ्या मोठ्या किंचाळे येऊ लागले आहेत. काही घरं तर पटकन पुरामुळे आणि वादळामुळे वाहून गेलेली आहेत. आणि मग असं गोल गोल फिरणारं हे वारं होतं. परंतु प्रशांत ज्या घरामध्ये होत्या मित्रांचं ते विटाचं असल्यामुळे ते स्ट्रॉंग होतं, त्याच्यामुळे त्याच्यापासून ते वाचलेले आहेत. आणि म्हणून ते नंतर त्या वारा एवढा वेगात होता, जवळपास 350 किलोमीटर पर तासाला ह्याची जी काही वेग होता त्याला आपण म्हणूया, ती गती जी होती ती त्याची होती. आणि मग काही जे झाडं होते ते प्रशांतच्या घरावरही पडलेले आहेत. मग प्रशांत जे आहे ते डिसाईड केलेलं आहे की आपण छतावर जाऊन आता बसूया. सो द क्रेज्ड डिस्ट्रक्शन wrought by the cyclone surge of ocean continued for the next 36 hours. Although wind speed had reduced somewhat by the next morning to escape water rising in house, Prashant and his family had taken refuge on the roof. Prashant will never forget the shock he experienced in the first glimpse of devastation wrought by super cyclone. आणि मग खूप मोठा विनाशकारी हे वादळ होतं. खूप सारे घरं पाण्याने वाहून गेलेले आहेत. आणि म्हणून प्रशांत आणि त्याची फॅमिली म्हणते की आता आपण
आपलं जे छत आहे घरावरचं त्याच्यावर जाऊन बसूया. सो प्रशांत विल नेवर फॉरगेट द शॉक ही एक्सपिरियन्स्ड ॲट हिज फर्स्ट ग्लिम्स ऑफ डिवॅस्टेशन wrought by super cyclone in the grey light of the early morning. The ragging, deadly brown sheet of water covered everything as far as I could see. Only fractured cement house still stood in a few places. Bloated animal carcasses and human corpses floated in every direction. All round, even huge old tree had fallen. 2 coconut trees had fallen on the roof of their house. This was a blessing in a disguise, because the tender coconut from the trees kept a trapped family from starving in the several days that followed. आता प्रशांत ते रूपवर गेल्यानंतर 2 नारळाची झाडं त्यांच्यावर हे घराच्या छतावर पडलेली आहेत. आणि तो म्हणतो की चला, हा आम्हाला जरी याच्यामुळे आम्हाला हा एक आशीर्वादच मिळाला की याच्यामुळे आमचं जी काही भूक आहे ते आम्ही ॲटलिस्ट नारळ खाऊन तरी आपली भूक ही भागवू शकतो. मोठ्या प्रमाणात वादळ आहे, पाऊस आहे, खूप सारे प्राणी जे आहेत ते मेलेले आहेत, त्याचबरोबर माणसं आहेत ते मेलेले आहेत, आणि त्यांचे जे सगळे शरीर जे आहे, प्राणी आणि माणसं हे पाण्यामध्ये तरंगतात. सगळीकडे जिथपर्यंत आपली नजर आहे तिथपर्यंत पाणीच पाणी हे दिसत आहे. फॉर द नेक्स्ट 2 days प्रशांत sat huddled with his friend's family in the open on the rooftop. They froze in the cold and incessant rain. The rain water washed away Prashant's tear. The only thought flashed through his mind was whether his family had survived the fury of super cyclone. Was he to be breathed once again? आणि मग 2 दिवस प्रशांत त्या मित्राच्या घरावरती राहिलेले आहेत. आणि मग पाऊसही कंटिन्यू चालू आहे. प्रशांतचे अश्रूही त्या पावसामध्ये दिसत नाहीत. आणि मनामध्ये त्याच्या एक गोष्ट त्याच्या आलेली आहे की माझी फॅमिली तर जिवंत असेल की नाही, ती सर्वाईव्ह असेल की नाही, ती वाचलेली असेल की नाही. 2 days later, which seems to be Prashant like 2 years, the rain ceased and the rain water slowly began to recede. Prashant was determined to seek out his family. Without further delay, the situation was still dangerous. His friend's family pleaded with Prashant to stay back with a little longer, but Prashant knew he had to go. आता प्रशांतला 2 दिवसानंतर पाणी हळूहळू कमी झालेलं आहे, पाण्याचा वेग कमी झालेला आहे. मग प्रशांत हा खूप दृढनिश्चयी होता. तो म्हटलं की चला आता मला माझ्या फॅमिलीला शोधायला पाहिजे. परंतु त्याचे जे काही मित्र होते, फॅमिली मेंबर होते मित्राचे, ते म्हणत होते थांब, आणखीन पाणी खूप सारं कमी झालेलं नाही. So he equipped himself with a long sturdy stick and then started on his 18-kilometer expedition back to his village through the Solein flood water. It was a journey he would never forget. He constantly had used his stick to locate the road. आणि मग त्याच्याकडे एक मोठी स्टिक्स घेतली त्याने, आणि त्याचं एक्सपिडिशन आहे, जर्नी जी आहे 18 किलोमीटरची त्याने सुरू केलेली आहे. आणि मग ती काठीने तो पाहायचा कुठे खड्डा आहे, कुठे काय आहे. ओके, तो खूप निश्चयी होता. आणि मग त्याने काय केलेलं आहे, टू डिटरमाइन, पहा प्रशांतच्या काठी हातात आहे, 2 लोक पण आहेत, समोर किती पाणी आहे. सो ही टू डिटरमाइन वेअर द वॉटर वॉज मोस्ट स्वॅलो. At places it was west steep and progress was slow. At a several point he lost the road and had to swim. After some distance he was relieved to find two friends of his uncle who were also returning to their village. They decided to move ahead together. आणि पुढे गेल्यानंतर कुठे पाणी आपण म्हणूया कमी आहे अशा ठिकाणी मग पाय ठेवायचा, कुठे खड्डे आहेत हे पाहायचं. थोडंसं दूरवर गेल्यानंतर त्याला त्याच्या अंकलचे 2 मित्र दिसलेले आहेत, ते पण त्यांच्या गावाकडे चालले होते. आणि मग त्यांनी सगळ्यांनी सोबत जाण्याचा विचार केलेला आहे. ॲज दे वेडेड थ्रू द वॉटर, द सीन देअर विटनेस्ड ग्रीव मोर अँड मोर मॅकॅब्री. तर मॅकॅब्री म्हणजे काय, डेथ. जसं जसं पुढे पाण्याने वेडेड थ्रू म्हणजे वॉक थ्रू, त्यांनी खूप सारे आपण म्हणूया की लोक जी मेलेली आहेत ते तरंगलेल्या बॉडीज त्यांना पाहायला मिळालेल्या आहेत. So they had to push away many of human bodies, men, women, and children, and the carcasses of dogs, goats, and cattle that current swept against them as they moved ahead.
In every village that they passed, they could barely see a house standing. Prashant not wept out loud and long. He was sure that his family could not have survived this catastrophe. आणि मग जाताना खूप साऱ्या बॉडीज आहेत, त्या माणसांच्या आहेत, स्त्रियांच्या आहेत, लहान मुलांच्या आहेत, कुत्र्यांच्या आहेत, ज्याच्यामध्ये प्राणी आहेत, ज्याला म्हणूया शेळ्या आहेत, गाया आहेत, हे सगळे मेलेले आहेत. आणि मग आता प्रशांत मात्र घाबरलेला आहे. आणि मग त्याने आता मात्र मोठ्याने रडायला सुरुवात केलेली आहे की माझी फॅमिली कदाचित वाचलेली नसणार आहे या सगळ्या संकटामध्ये. कॅटॅस्ट्रॉफी म्हणजे संकट. सो इव्हेंच्युअली प्रशांत रीच टू हिज विलेज Kalikuda. His heart went cold where their home once stood. There were only remnants of his roof. Some of their belongings were caught, mangled, and twisted in the branches of trees just visible above the dark water. Young Prashant decided to go the Red Cross shelter to look out his family. आणि मग तिथे गेल्यानंतर प्रशांतने अतिशय त्याचं हृदय थंड झालेलं आहे, घाबरलेलं आहे. आणि मग जिथे त्याचं घर होतं तिथे फक्त आता काय राहिलेलं आहे, रेमेनंट बेस पार्ट, रूपचे फक्त पार्ट राहिलेले आहेत. मग जिथे ते सामान ठेवायचे तिथे तो त्याने पाहिलेला आहे. आणि मग खूप साऱ्या झाड्या ब्रँचेस जे आहेत ते तिथे पडलेले आहेत. प्रशांतने रेड क्रॉसचं नावाचं जे एक शेल्टर होतं आधार, तिथे जाऊन फॅमिली शोधण्याचा प्रयत्न केला. सो अमॉंग द फर्स्ट people he saw in the crowd was his maternal grandfather, weak with hunger. She rushed to him, her hand outstretched, her eyes brimming. It was a miracle. They had long given him for that. आणि मग पुढे गेल्यानंतर आपण म्हणूया ग्रँडमदर त्याला दिसलेली आहे त्याची, आणि त्याला खूप भूक लागलेली असते. ती पळत त्याच्याकडे येते आणि मग दोघेही एकमेकांना भेटतात. त्यांना वाटतं की ही एक प्रकारची जादू आहे, आपण ह्या सर्व संकटातून वाचलेलो आहोत. सो क्विकली वर्ड स्प्रेड अँड हिज एक्सटेंडेड फॅमिली गॅदर्ड अराउंड हिम अँड hugged him tight in a relief. Prashant anxiously scanned the mortally battered group. His mother, his brother, sister, his uncle and aunt, they are all seems to be there. आणि मग हळूहळू सगळेजण तिथे जमलेले आहेत, त्याची भाऊ, बहीण, अंकल्स, आंट. आणि त्याला तर विश्वासच बसेना की हे सगळे आपण काय आहोत, जिवंत आहोत. सो दॅट्स ऑल फर्स्ट पार्ट. थँक यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.